नेहमी विचारणाऱ्याला आज सांगायला लावायचं म्हणजे त्याचं माझघर ओटीवरती टांगायचं. तर तुम्ही सगळे चिपळूणकर आहात आणि तुमचा गर्भाचा भाग काय आहे तो मला नक्की माहिती आहे, कारण त्या माणसाला मी माझ्या सायकलच्या कॅरियरवरून फिरवलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे गोविंदराव पटवर्धन. आणि त्या गोविंदराव पटवर्धनांचे हे गंडाबंद शिष्य आहेत आणि कल्याणी बहिणीकडनं शिष्यत्व म्हणजे काय असतं विघ्नेशजींचं गोविंदरावांबद्दलचं त्यांनी ऐकलेलं, कारण ते स्वतःबद्दल कधीच सांगत नाहीत काय. तर गोविंदरावांच्याच विषयाने जर सुरुवात करायची असेल तर ती सुरानेच व्हायला हवी, म्हणून हार्मोनियम आणलेली आहे. तर मुलाखतीची सुरुवात नांदीन का नसावी त्यासाठी नांदीचा विषय जरा तुम्हाला सांगतो की माझे तो संगीत विषयात म्हणजे रामभाऊ मराठे आणि गोविंदराव पटवर्धन तर रामभाऊनी जाऊन आश्रमावर केलेली नांदी आणि नाट्यसंगीत दोन्हीमध्ये ते म्हणजे जय शंकराला संगीत मंदार मला या नाट्याची नांदी आर्गन वादक आहे, निवेदक आहे आणि व्यापारी आहे. तर या चारही गोष्टीमध्ये तुम्हाला जो माणूस दीपस्तंभ वाटतो तो कोण तुमच्यासाठीचा? संवादिनी वादनात म्हणाल तसे खूप आहेत, परंतु अभिनयाचे माझे आत्मचारा पहिले गुरु म्हणजे ज्ञानश्री शिकला. त्यांच्यामुळे मी आज इथे आहे असं म्हटलं तर वावलं ठरलं. त्यांनी संधी दिली तो विनोद नाटकामध्ये, त्यामुळे सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. व्यावसायिक तुम्ही म्हणाल, आता आंब्याचा व्यापारी आहे तरी देखील म्हणजे आपल्याला यांच्यासारखं व्हायचं, यांच्यासारखं आपल्याला व्यवसाय करता आला पाहिजे. आंब्याचा व्यवसाय कुठलाही व्यवसाय करावा ते म्हणजे नानासाहेब चितळे बंधू नानासाहेब चितळे त्याला मी खूप वेळा बघतो भेटल्या म्हणजे. आणि एका माणसाने इतक्या वर्षात विश्व उभं केलं हे मी स्वतः पाहिजे. त्यामुळे मी किती मोठा व्यवसाय केला मला माहिती नाही आहे, परंतु आपल्याला तसा काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा आहे. त्यामुळे व्यवसायाच्या बाबतीत मला नानासाहेब चितळे आदर्श आहे. आणि अजून काय म्हणजे हार्मोनियम वाजून झाला, अभिनय झाला, व्यवसाय झाला. निवेदनामध्ये मी खरं सांगू काय, मी निराधार आहे. मी निवेदन कुठे शिकलो नाही, मी कोणालाही फॉलो करत नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. मी पडत उभा राहिलो, पुन्हा बघेल. म्हणजे माझ्या निवेदनाची सुरुवात ही ॲक्सिडेंटली झालेली आहे. डोमिनियस नाटकामध्ये एकदा अडचण निर्माण झाली म्हणून मी पेटी वाजून गाणं म्हटलं. पण त्या दिवशी आमचा गायक आला नाही, तर पणशीकरांकडे पेटी वाजत असताना मध्ये आता 3 मिनिटाचं गाणं आहे. ती एरवी आम्ही पणशीकरांकडे बघून असे बसायचो, पण त्या दिवशी गायक नव्हता म्हणून पणशीकरांची एक्झिट झाली राधेश्याम महाराजांची. आणि मी लोकांकडे तोंड करून परब्रह्मनिशी म्हणतो हा रामभाऊ मराठेंचा अभंग म्हटला. मला असं वाटतं त्या दिवशी जे गाणं ऐकायला आले होते त्यांचं गाण्याचं ज्ञान यथातथात असावं. कारण इंटरव्हल झाल्यावरती मला भेटायला आले आणि म्हणाले आम्हाला तुमच्या गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. असं म्हटल्यावर आपल्या अवघडे म्हटलं आहे कारण की त्यांना गाण्यावर संबंध नाही बघतो. म्हटलं मी गायक नाही हे अडचण होते म्हणून मी पेटी वाजून परब्रह्मनिष्ठाला म्हटलं. त्याच्यात प्लस पॉईंट असा होता की त्या राधेश्याम महाराजांच्या सीनमध्ये तो काही भक्तमंडळ गायक आहे. म्हणजे आपण कसे भजनी बुवा म्हणतो आपल्या ह्याच्यात बसतो असं आहे. सगळे तबल्याचा प्रचंड मोठा आवाज, पेटी आवाज, भंडारे सगळे. त्यामुळे नक्की विसरून कोण होते की कोणालाच कळायचं नाही आणि सगळे सटकून घ्यायचं. पण म्हटलं तुमची इच्छा असेल तर म्हणजे मी तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक संघ नायगाव म्हणून भाग घेत आलेला. त्या नायगाव ज्येष्ठ नागरिक संघामध्ये
एक दिवस बुधवार सगळे ज्येष्ठांचे मित्र भेटतात, एक तास त्यांच्याकडे घेतले तर तिथे मी भेटी घेऊन गेलो, 2-4 गाणी वाजवली, 2-4 किस्से सांगितले आणि असं करताना 1.5 तास निघून माझं मलाच कळलं नाही. तर त्या दिवशी मला कळलं की मी बोलू शकतो, मध्ये मध्ये काहीतरी पेटी वगैरे वाजवू शकतो आणि मी बोललो तर ते लोकांना फार कंटाळणं होत नाही. त्यामुळे कदाचित तिथून माझ्या निवेदनाच्या प्रवासाची सुरुवात झाली असावी. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, असं अमुक एकाला बघून मी निवेदन कधीच करत नाही किंवा असं कोण नाही. पण आपण म्हणतो की काहीतरी एक गुरुस्थानी वगैरे असं आपण म्हणतो, तर पण मी सुधीरकरांना बोलू म्हणतो त्या माणसाने सगळ्याच निवेदकांना मला असं वाटतं की सुधीरकरांनी बोलणं हा व्यवसाय होऊ शकतो, मुलाखतदार हा व्यवसाय होऊ शकतो, निवेदक हा व्यवसाय होऊ शकतो. हे जर का पहिल्यांदा मराठी माणसांना कोणी शिकवलं असेल तर ते निर्विवादपणे सुधीर गाडगे यांनी शिकवलं. त्यामुळे आम्ही सगळ्याच निवेदकांनी त्यांना आदर्श म्हणा. आज या सगळ्यांनी 1,000 रुपये भरले म्हणून ते जेवले होते, पण त्या जेवणावर त्यांचा हक्क होता. आपण मात्र पुढे काहीही फी न भरता जेवलो काय. आणि मग अशा माणसाचं जे ती ईश्वरी कृपा होती आपल्या, आणि अशा माणसाची जर फरमाईश आहे तर आपल्याला नाही म्हणता येणार. प्रसाद आठवडचे प्रसाद काय नाही, प्रसाद भाऊ तर प्रसाद पटवर्धनने व्यक्त केले की तुम्ही गोविंदराव पटवर्धनांविषयी काहीतरी सांगावं आणि ते तुम्हीच सांगणं जास्त काय योग्य होईल. तुम्ही सांगितलं तर ती माहिती होईल आणि तुम्ही सांगितली तर ती प्रार्थना होईल. माझ्यासाठी ना गोविंदराव पटवर्धन हा एक काय न संपणारा विषय आहे. म्हणजे माझ्या वयाच्या 13व्या वर्षापासून जवळजवळ पुढची 13 वर्ष 12-13 वर्ष मी गोविंदरावांबरोबर होतो. म्हणजे मी काही फार त्यांच्याकडनं शिकलो अशा भाग नाही, मुळात त्यांना शिकवता येत नव्हतं कारण ते कुठेच शिकले नव्हते. पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की आमचा गोविंदा कोणाकडे शिकला नाही म्हणूनच तो इतकी चांगली पिढी करतो. पण त्यांचा सहवास इतका लागलेला आहे की माझ्याकडे ते जेव्हा यायचे त्यावेळी असं जर का हा बेड असेल तर इथे गोविंदाला झोपायचं आहे आणि मी असं खाली झोपायचं, माझा रेंगारेटा घालून झोपायचं. मग त्यांच्या घरी कधी गेलो की 2 पेट्या काढायच्या मध्ये, समोरची पेटी कुठली पेटी वरती बसायचं आणि मला सांगायचं की मी जसं वाचत तसं तू वाचवायचा प्रयत्न कर. कुठे त्यांचा स्वतंत्र पेटीवादनाचा कार्यक्रम असेल तर त्यांची पेटी असायची आणि त्यांच्या बाजूला एक पेटी असायची. तर बऱ्याच वेळा अख्ख्या मैफिलीमध्ये मी सगळं म्हणून 5 ते 6 मिनिटं वादन केलं असेल, पण जे मला बघायला मिळालं ती सगळ्यात मोठी शिकवण होती. आणि गुरु कसा असावा, ज्याला आपण प्रॅक्टिकल एज्युकेशन म्हणतो, प्रॅक्टिकल एज्युकेशन ते मला गोविंदरावने दिलेले आहे. तुमच्यापैकी कितीतरी जणांना हे नाव माहिती नसेल, सुप्रसिद्ध कीर्तनकार दत्तदार गावीला तुम्हाला माहिती आहे का? तर गिरगावमध्ये एक गणपती मंदिर भटके गणपती मंदिर, तिथे घाटनाथचं कीर्तन होतं आणि आम्ही आपल्या गोविंदरावचे शेप होता. गोविंदरावनी ये सांगितलं की का कुठे कशासाठी किती वेळ, त्यातले प्रश्न विचारायचे नाही. ये म्हटलं की जी कुठली जागा असेल तिथे जाऊन आपण हजर. तर आम्ही तिथे गेलो तर काका मी आलो म्हणाले पटकन साहित्य संघामध्ये जा आणि पेंढारकर अण्णांचे 2 ऑर्गन घेऊन ये. 2 ऑर्गन म्हणजे ज्या ऑर्गनवर गोविंदरावनी 10,000 नाट्यप्रयोग वाजवले असतील तो ऑर्गन दलित कला परिषदचा. आणि अजून एक नाटकाला बेबी ऑर्गन असतो. तुम्ही जर संगीत नाटकाच्या ॲक्च्युली रंगपटात स्टेजवर गेला तर एक ऑर्गन पुढे असू भेटतात आणि एक ऑर्गन असा भिंगेत असतो, त्याला स्वराचा ऑर्गन म्हणतात. म्हणजे ज्या स्वरात गाणं सुरू आहे तो स्वर फक्त म्हणजे एवढंच करतात. त्या ऑर्गनकाराचं काम एवढंच आणि गोविंदरावांचं काम एवढं, म्हणजे ॲक्च्युली वादन करताना हे सगळं गोविंदरावांचं काम होतं तिकडे. तर तो पण ऑर्गन घेऊन म्हटलं असं काय काकांचं काय आज वेगळं पण आहे. तर मी तो एक 2 ऑर्गन ठेवले, 2 ऑर्गन म्हणून ठेवले आणि काका म्हणाले बस काका हो म्हणाले ऑर्गन साथीला अहो मी घाट बोलतो नाही होणार तोच. आणि त्या दिवशी जे एरवी मी करायचं की मी 7-8 मिनिटच त्यांच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये वाजवायचं, त्या दिवशी कीर्तनाला गोविंदराव नुसतं 6 दिवस बसले
आणि म्हणाले गा किंवा जे गातील ते सगळं तू वाजवायचं. म्हणजे प्रॅक्टिकल एज्युकेशन ते. आणि त्यांना कळायचं सरड्याचे जाऊ पण म्हणतात मी किती वाजवू शकेन की ही जागा याच्या हातातून निघेल की नाही हे त्यांना ऐकता क्षणी कळायचं. त्यांना जेव्हा जाणवायचं की हे विघ्नेश वाजवणार नाही त्यावेळी ते सगळं ते स्वतः वाजवून काढायचं. तर जेव्हा कीर्तन संपलं ते काका ते म्हणाले रे आम्ही काही आकाशातून पडतो नाही. आम्ही देखील वयाच्या 12व्या 14व्या वर्षापासून लहानमध्ये असं पडतच शिकलोय. मला तर म्हणाले कोणीच शिकवलेलं नाही. ऐकायचं वाजवायचं. गोविंदरावने त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी मास्टर दीनानाथराव मंगेशकर यांना साथ केली आहे. ते म्हणाले मी 14व्या वर्षी काय असावं मास्टर दीनानाथांच्या पुढे, पण सुराला सूर देणे. त्यांनी गमप केलं की आपण किमान गप्प तरी वाजवायचं. त्यांनी ससा गमप केलं की आपण निदान गमप तरी वाजवायचं. अशी साथ करता मी शिकलो. मी तसं शिकलो तसंच तुला आज करायचं. आनंदाची गोष्ट काय असते की एखादी गोष्ट आपल्याला जमते एखाद्या कीर्तन जागा तर त्यांचे काम कसं तयार होते. घाटकुळांच्या गळ्यातनं जे निघालेलं आहे ते विघ्नेशच्या हातातून निघालंय हे त्यांना कळलं किंवा अंदाज आला की ते त्यांच्या ऑर्गनचा आवाज कमी करायचे. हे फक्त अहंकार नसलेलाच करू शकतो. की शिष्य म्हणजे काय थोडक्यात काका सांगायचे आता गोविंदराव सांगितलं किती वाजवतं हे बातमी नाही हो. सूर्यपूर्वेला होतो एका सांगावं लागतं गोविंदराव चांगली भेट येतात काय म्हणायचं सांगायचं. पण हे विघ्नेशकडनं वाजलं हे चार लोकांना समजावं म्हणून म्हणाले ते ऑर्गनचा आवाज करता. असा गुरु लाभणं हे माझ्या नशिबात होतं. खूप आठवड्यात एक मला छोटीशी आठवण सांगतो की आमचं गोविंदराव शब्द वाजवायचे. आम्ही चाल वाजवतो. आम्ही टटट वाजवतो आणि गोविंदराव बदल जाऊन कुणाला शरण मागतो. आम्ही टाटा आमची एवढी समजी आहे. तर एकदा एका कार्यक्रमामध्ये गोविंदराव शब्द विसरले. त्या नाट्यपटामध्ये 3 अंक म्हणजे मग तापनी मात्र ती मग आपलं जे जोडून माझं पुढे नाचले थवे याला माणसे चाल सगळ्यांचे सगळे म्हणजे त्या गाण्याच्या डोक्यात आला. तर 2 अक्षरे गोविंदराव कमी वाजवले. तिसरं कमी वाचलं. डॉक्टर विद्याधर गोविंदरावचे पट्ट शिष्य म्हणजे गोविंदरावांचा सगळ्यात जास्ती सहभाग ज्यांना लागला ते डॉक्टरराव. सगळ्यात जास्त शिक्षण ज्यांचं झालं ते डॉक्टर कोण. तर त्याने विचारलं बुवा तुम्ही तिसरं कर्म का नाही वाजवलं या नाट्यपदाचं. ते म्हणाले विद्याधर मला तिसरं अंतर आठवलंच नाही. तर डॉक्टर म्हणाले अहो सेमच आहे चाल पहिल्या 2 अंतर असेल. अरे नाही कोणी शब्द वेगळे आहेत ना. मी असं तर मी वाजून मोकळा झालो असतो कोणाला भेट आहे. पण ते असं त्यांनी सांगितलं की तिथे मम ताप जननी आहे मम आप्त बंधू बांधव आणि इथे जे कर जो दोन्ही पुढे नाचले धवे याद माणसे. त्याच्यात अनुस्वार आहे आकार आहे ह्रस्व आहे दीर्घ आहे. ते सगळं तसंच्या तसं वाजवण्यासाठी मला शब्दच पाहण्यासाठी लागतात. ते मला आठवले नाही म्हणून तिसरा अंतरा वाजवला नाही. तर हे जे वादनाशी प्रामाणिकपणा असतं म्हणजे त्यांचं मोठेपण तुम्हाला का कुमार गंधर्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता कुमार गंधर्वांचं गाणं त्यांची गायकी किती उच्च याची हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण कुमार गंधर्व त्यांच्या पेटी वादकाला आणि तबलजीला फारसं वाजवू द्यायचे नाही. फारसं म्हणजे मी काय समजून घ्या की त्यांच्याबरोबर वसुंधरा वाचलेल्या तबल्याला निष्णात तबला होता. परंतु कुमारजींबरोबर ते वाजवताना धाधीम धिंता धाधीम धिंता धातीम तिंता धाधीम धिंता एवढंच वाजतं. त्रक पण ते वाजवून द्यायचे. म्हणजे काय तर 16 अंक सुरू आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 मध्ये जी कला कुसर असते तिसऱ्या कुमार गंधर्व त्यांना करून द्यायचं नाही. तसंच गोविंदराव भटकर झाला. गोविंदराव भटकर कुमार गंधर्वांबरोबर 3 तास जर का कार्यक्रम केला तर 3च्या 3 तास ते असे बसलेले असेल. काही वाजवायचं नाही. तर एकदा कुमार गंधर्वांना विचारलं होतं अहो कसं सास धरून पकडते त्याच्या तुम्हाला गोविंदा लक्षात तरी लागतो काय गरज आहे गोविंदाची. तर
कुमारांनी उत्तर दिलं त्याचं काय आहे, गोविंदासारखा सा सुद्धा कोणाला करता येत नाही. म्हणजे आपल्याला वाटतं हा सा आणि हा श्वास आहे, हा चौथा कठोर आहे. ही जी ज्याची भावना आहे तर ती होती. तुम्हाला टेक्निकल एक गोष्ट सांगतो. आमच्या म्हणजे सुरेश वाडकर यांच्या नाट्य सुरेश त्या कॅसेटचं रेकॉर्डिंग सुरू होतं वरळीला, आणि जे रेकॉर्डिस्ट होते त्यांनी सांगितलं इकडे आहे. म्हटलं काय? म्हणाले हा तुझा काका आहे ना, म्हणजे गमतीने. हा म्हणाले पहा विचित्र आहे. म्हणजे काय? ते म्हणाले याचा श्वासावर इतका कंट्रोल आहे. हा श्वास आणि पेटीचा श्वास पाहता. म्हटलं म्हणजे काय? मी लहान होतोय. म्हटलं म्हणजे काय? तुम्हाला गंमत बघ. हा गोविंदराव जरा शेड्यूल बॅलन्सिंग करतोय. तर गोविंदरावने असा साथ दिला. हा साऊंड किती होते तुम्हाला? गोविंदरावांचा असा साऊंड सलग 2 मिनिटं चालू होता. आता तुम्हाला सांगतो म्हणजे काय होतं. आता मग मी दिलं ना बघा, असा आवाज येतो ना. गोविंदरावांचा आवाज आता येत नाही. त्यांचा एकदा या लेवलला राहणं म्हणजे किती कंट्रोल असतो वाद्यावर, ज्याला आपण म्हणतो की किती हवा घेतली पाहिजे वाद्यामध्ये की सतत एक यांनी सूर जाईल. आणि ज्यावेळी वादन असेल तेव्हा आवाजाच्या त्या तानेच्या प्रेशर प्रमाणे त्यांचं म्हणजे हवा किती घेणं, हा श्वासावर त्याचा प्रचंड कंट्रोल होता. आणि फिंगरिंग हा वेगळ्या व्याख्यानाचा विषय. गोविंदरावांचं फिंगरिंग मधल्या बोटाला नकुर्ड झालं. कोकणात माहिती आहे नकुर्ड होतं म्हणजे काय? मधलं बोट एवढं सुद्धा होतं त्यांचं. आणि मानापमान नाटकाचा प्रयोग. मी म्हटलं काका कसं होणार होता? असू दे म्हणाले, आपल्याला 10 बोटं आहेत, या बोटाचं आज काम कमी. वादनात 5% फक्त फरक पडला होता. ऑर्गन वाजवला उजवा हात, या बोटाचा वापर नाही अख्ख्या नाट्यप्रयोगात, तरी काहीही फरक पडला नाही. हे गॉड गिफ्टेड असतात. पुढं देशपांडे काय म्हणजे गोविंदाला पेटी येत नव्हती. गोविंदा आणि पेटी एकच होते. त्यामुळे गोविंदा पेटी वाजवतो असं नाही, गोविंदा फक्त बसतो. ज्याला दैवी आपण म्हणतो ना की देवाला सुद्धा अशी निर्मिती पुन्हा करता येणार नाही, दैवी कलावंत असं आमचं गोविंदराव भटकर होते. मग मुलाखतीच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं त्याचा वेळ काय घेतो. त्यांनी 1000 रुपये न घेता ते शिकलो आणि त्याचा मला आता लगेच फायदा होत आहे की त्यांनी एक प्रश्न विचारला आणि पुढे 45 मिनिटं शरद दादा बोलत होता. बघा ना, मी आता एक बारीकसा प्रश्न विचारला किती वेळ बोलले. तर आजचा हा कार्यक्रमच मुळात कार्यशाळेचा आहे. आणि आता विघ्नेशजींनी काय सांगितलं की बाकीचे स्वरलिपी वाजवायचे आणि गोविंदराव शब्द वाजवायचे. तर ती स्वरलिपी बाकीचे कसे वाजवतात आणि गोविंदराव गाणे शब्द कसे वाजवतात त्याची कार्यशाळा म्हणून सुद्धा आहे. हेच तुम्हाला पण वाजून त्याचे. आता मी तुम्हाला सांगितलं ना की चाल काय आहे, हे शब्द आहेत. आणि आम्ही काय बोलतो ही खूपच चालते. आणि गोविंदराव ज्यावेळी बाजूला शरण, आम्ही काय करतो आमचं बोबडं वाजतं, बोबडं. आणि गोविंदरावांचं तसं सुट वाजायचं. ते चोराने निज ढेर चोरल्या, निज निज नाही वाजत, चोराने निज. तो शब्द आहे ना, शब्द नाही तर ते अब्द होईल, जोडाक्षर वाढणार नाही. एकच स्वर वाजला. जोडाक्षर आला की त्याच्या अलीकडचा पलीकडचा स्वर आला पाहिजे. तसं ते गमतीने म्हणायचंय की ब्राह्मण शब्द आहे ना, मग तो ब्राह्मण वाजलं पाहिजे. जोडाक्षर वाजलं नाही तर बामण मिळते. त्यामुळे जोडाक्षर ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणच वाजलं पाहिजे. ब्र ब्रा म हो तो आहे, तर असं ते वाजवायचं. त्यामुळे जे गरज एवढी माझं पुढे नाचले तवे यादवाचे. आता ममता जननी असेल
कधी उचलायचा, रवींद्रनाथ नेहमी सांगते पेटीवर हात टाकणं सोपं असतं, पेटीवरून हात कधी उचलायचा याचं खरं टेक्निक असतं. तर तो शब्द वाचतो. शब्द वाचवताना शब्द तुमचा म्हणजे पाठ पाहिजे. म्हणा गोविंदरावांनी ज्या ज्या नाटकांना साथ केली त्या नाटकाची सगळी पदं, त्या पदांचे सगळे शब्द, त्या पदांमधले सगळं ह्रस्वदीर्घ, त्या पदांमधले सगळे अनुस्वार, त्या पदांमधले सगळी जोडाक्षर, त्या गोविंदरावांची 14 नाटकं विद्यार्थ्यांनी प्रतिमुद्रित करून ठेवली आहेत. साखळी दिंडी आर्या लोक सगळ्या 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 आपल्याला बिंब ज्यावेळी उपलब्ध नसतं त्यावेळी आपल्याला प्रतिबिंबालाच नमस्कार करायला लागतो. प्रतिबिंबासाठी जरा सगळं सगळं आमचं गोविंदरावमय साळुंकी म्हणतो बोलत तसे वाणी म्हणजे बोलविता धनी वेगळ्याची असं एक संत वचन आहे. पण आज तिथला बोलविता धनी म्हणजे मला मदत करणार असा पटवर्ग म्हणजे बघा ना एक्झॅक्ट त्रास देतो आणि विभीषण त्याच घरातला मदत करतो. तर त्याने आम्ही सांगितलं म्हणजे तुम्ही नाही मला सांगितलं, तुम्ही काहीच सांगत नाही, पण मला असं कळलेलं आहे की आणि ती गोष्ट खरी आहे म्हणजे ऑथेंटिक आहे ती की तुमची कोणती तरी एक कला बघून तुम्हाला लता मंगेशकरने त्या काळात सांगितलं होतं की रियाजाला माझ्या घरी येऊन बस. तो नेमका काय प्रकार आहे? रियाजाला वगैरे असं नाहीये. काय झालं, आम्ही नाही शतजन्म शोधिताना नाटक करत होतो पूर्ण प्रेम करायचा. ही गोष्ट 24-25 वर्षांपूर्वीची आहे. आणि त्यावेळी असं झालं होतं त्या नाटकासाठी म्हणजे त्यामुळे आपण पार्श्वसंगीत किंवा संगीत दोन्ही हे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. आणि त्यामध्ये माझी बायको कल्याणी जोशी काम करायची, शिवानंद पाटील पंडित शिवानंद पाटील काम करायचे आणि अमोल आपला हे बावडेकर तो त्यामध्ये हिरो शूटिंग झाला. तर मोहन बागाने असं आम्हाला सांगितलं होतं की याच्या गाण्याच्या तालमी आहे त्या सगळ्या मंगेशकरांच्या घरी होणार प्रभुकुंती बंगल्यामध्ये. त्यामुळे व्हायचं काय, आम्ही संध्याकाळी 4ला जायचं प्रभुकुंतीमध्ये आणि जवळजवळ 1.25 महिना जवळजवळ 1.25 महिना दुपारी 4 म्हणजे संध्याकाळी 4 ते रात्री 11 आमची त्यांच्या घरी तालीम चालायची. आता नाटकाच्या गाण्याची तालीम ही 2-3 तास व्हायची. ठीक आहे, 2 गाणी बसली किंवा त्या नाटकाच्या बंदिशी भारतरत्न लता मंगेशकर गायलेल्या वेगवेगळ्या म्हणजे त्या मार्गातली प्रतिश्रुती वाटल्यानंतर दरबारीमध्ये प्रतिश्रुती, यमनमध्ये प्रतिश्रुती, तर त्या सगळ्या बंदिशी लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड होणार होत्या आणि त्या ब्लॅकआउटला नाटकात जे ब्लॅकआउट होतं ना त्या ब्लॅकआउटमध्ये त्या प्ले होणार होत्या 40 सेकंद 50 सेकंद होत्या. आणि त्या रेकॉर्डिंगसाठी सुप्रसिद्ध संवादित वादक आणि संगीत दिग्दर्शक आणि संगीत संयोजक अनिल मोहिरे येणार होते. ते वर्षानुवर्ष लताबरोबर साथ करणार. ते एक पिढी पण असतं, किती नाही म्हणतात तरी. म्हणजे आता हे माझी मुलाखत आहे यांना वेगळं काही आता त्याची 25 वर्षाचा सहवास आहे, किती नाही म्हणलं तर बऱ्याच गोष्टी माहिती असतात. त्यामुळे लता मंगेशकरांना हेच माहिती होती अनिल मोहिरे हार्मोनियम साधलेले आहेत त्या पण त्या एकदम रिलॅक्स होत्या. आणि काहीतरी झालं, आम्ही सहज आता स्टुडिओमध्ये पोचलो आणि असं कळलं की मोहिले साहेब येऊ शकत नाही. म्हणजे काही रेकॉर्डिंगची काही तारखांची काही गडबड असेल आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर होते. आता आम्ही आपले सगळे कोरोड बसलो, आम्हाला वाटलं की आजचं रेकॉर्डिंग आता कॅन्सल होणार, मोहिले साहेब येणार. तेवढ्यात पटकन पंडितजी म्हणाले की दा दशमा पहिल्या बघल्यावर बसा, हेडफोन लावा आणि तुम्हाला भेटू वगैरे. मी कोणाबरोबर पेटी वाजवायचे तुमच्या लक्षात येते ना म्हटलं, आम्हाला प्रॉब्लेम काही नाही म्हटलं. कळलं नाही म्हणत तुम्ही जा, मी सराव केलेला आहे. एक आनंदाची गोष्ट किंवा ज्याला म्हणतो की कलावंत हे सगळं तुमचे का होतात. वास्तविक आता लता दिदी गाणार आहे त्या काळात असताना माझी पेटी अशी किती ऐकू जाणार आहे लेबॅकमध्ये की नुसता आपला स्वर ऐकू झाली तिथे सीमा दिल्या. पण लता दिदीने प्रत्येक बंदिश रेकॉर्ड करायच्या आधी त्यांच्या गळ्यातनं जसं निघतंय त्याच्या जवळपास तरी माझं वाचतंय नाही प्रत्येक वेळी तारीख निघते नाही तुमचं हे चुकतंय तर हे नीट कर, नाही हे चुकतंय हे नीट कर. वास्तविक त्या लता मंगेशकर झालं होऊन गेलं. पेटी किती ऐकवणार आहे अगदी नाम मात्र तेवढी सुद्धा नाही खरं सांगायचं.
पण परफेक्शनमध्ये पाहिजे. जेव्हा त्यांनी मला सांगितलं तुमचा हा छान आहे, तुम्ही सराव करायचा, त्या नाटकाला मी ऑर्गेटची साथ करायचं 130 प्रयोग वेळोवेळी करा. आता हा पुढचा विषय आहे ना, मुलाखतीचा नाही आहे, तो सांगण्याचा आहे, तुमच्या विषयीच. मी तुम्हाला मगचपासून सांगतोय की ते मला आपलं काहीच सांगत नाही. ते कुठून कुठून मला गोळा करायला लागतं किंवा अपघातानं ते समोर येतं. आत्ता त्यांना एक मोठा पुरस्कार मिळाला नादब्रह्म परिवाराचा, आणि त्याचं जे मानपत्र आहे त्याच्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे. ते वाचताना मला प्रचंड अभिमान वाटला माझ्या 25 वर्षाच्या सहवासाचा. कोरोनाच्या काळात आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा भेटायला टाळत होतो, आणि त्या काळात एक सेलिब्रिटी रात्री अपरात्री घरात केलेला चहा, घरात केलेला नाश्ता हे घेऊन रस्त्यावरच्या पोलिसांना आणि रेल्वे स्टेशनवरच्या कामगारांना देत होता, एक माणुसकी म्हणून. ते विघ्नेश जोशी. तर त्या प्रसादने एक सांगितलेलं, मी 4 वाजता येणार आहे, मला विघ्नेश्वरची कविता ऐकायचीच आहे, पण ती एक कविता झाल्यामुळे मी ती परत वाचणार नाही, तुला पाठवीन मी ती, पण तुझी इच्छाही पुरी करतो, दुसरी कविता पण विघ्नेश्वरचीच सादर करून. 5ही वाचून गेलेले आहेत, त्यामुळे आता हे सगळं. आणि संगीता लगेच होय म्हणाली, कारण तीही दमलेली आहे. तर विघ्नेश्वर पुरस्कार मिळाला तेवढी मला काय गंमत वाटली माहिती आहे. नेमका कोण भाग्यवान, नेमका कोण भाग्यवान, पुरस्कार के लाभार्थी, नेमका कोण भाग्यवान, पुरस्कार के लाभार्थी. हो गुरु व्हायची क्षमता, पण वृत्ती कायम विद्यार्थी. देव आणि दैव यांनी गद्य पद्य दिलं अंधण. दिवसभर तुम्ही गद्य ऐकताय, आता पद्य ऐकताय. देव आणि दैव यांनी गद्य पद्य दिलं अंधण, आणि सूर आणि शब्दामध्ये याच्यासाठीच कायम भांडण. सूर आणि शब्दामध्ये यांच्यासाठीच कायम भांडण. लव्हाळ नम्रतेची सुद्धा मस्ती उतरू शकते. ती कशी? लव्हाळ्याच्या नम्रतेचा यांना बघून झडला माज. लव्हाळ्याच्या नम्रतेचा यांना बघून झडला माज. जगा वेगळंच जगणं वागणं, सेवक होऊन करतात राज. जगा वेगळंच वागणं, सेवक असून करतात राज. अत्तर लागलं कापसाला मी साधा पाया, साधा गोळा झाला पाया. अत्तर लागलं कापसाला आणि साधा गोळा झाला पाया, आणि उगाळल्यावर दरवळणारी यांची चंदनाचीच काया. उगाळल्यावर दरवळणारी यांची चंदनाचीच काया. वाजवू की बोलू असा जर त्यांनी प्रश्न विचारला समजा आपल्याला, वाजवू की बोलू याला देवा शपथ नसतं उत्तर. वाजवू की बोलू याला देवा शपथ नसतं उत्तर. आणि कित्येक मूर्ती उगात दडवून नजरेआड बसलाय पत्थर. कित्येक मूर्ती हृदयात दडवून नजरेआड बसलाय पत्थर. वाजवण्यात पण भाव असतो. आता ते शब्द आणि सूर तुम्ही देखील, वाजवण्यात पण भाव असतो, बोलण्याला पण असतो सूर. दिवसभर ऐकतोय. वाजवण्याला पण भाव असतो, बोलण्याला पण असतो सूर. आणि दरवाळायलाच जळतो तरी धुपाला नसतो धूर. धूर म्हणजे दाखवणं, मी जळतोय, मी जळतोय. दरवाळायला जळतो तरी धुपाला नसतो धूर. आता हे मानपत्र किंवा सन्मान कुणाला मिळाला, उद्याच कुणाला तरी देण्यात पण मजा नसते. आपल्या हिंदू संस्कृतीत एक सत्पात्री दान असं शब्द आहे. दान हवं सत्पात्री हा नियम आजवर ऐकून होतो. दान हवा सत्पात्री हा नियम आजवर ऐकून होतो. अनुभव मात्र आज आला, वाट बघून थकलो होतो, असं पुरस्कार बोलतोय. अनुभव मात्र आज आला, वाट बघून थकलो होतो. आज हा अनुभव तुम्ही मी सहज, म्हणजे आपल्या दोघांचाही अनुभव तोच असेल. तुम्ही फक्त बोलत राहा, तुम्ही फक्त बोलत राहा, सांगतो आहे प्रत्येक कान. तुम्ही फक्त बोलत राहा, सांगतो आहे प्रत्येक कान. आणि सन्मानानंच गहिवरलेला इथे आज आहे सन्मान. सन्मानानंच गहिवरलेला आज इथे आहे सन्मान. धन्यवाद. तुझ्या प्रश्नांना शेवटचा प्रश्न घेतो मी, हा कार्यक्रम संपते. हल्ली तुम्ही आशा भोसलेंबरोबर बरेच कार्यक्रम केले, आणि आशा भोसलेंबरोबर कार्यक्रम करणं
हाही एक सन्मानच आहे ना. म्हणजे मला रात्री 2:30 वाजता आशाबाईंचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं करू तुझी कविता किती सुंदर आहे, काय लिहिता तुम्ही वगैरे वगैरे. आणि हा माणूस त्यांच्याबरोबर आवडतो. आणि एवढंच नव्हे तर आशाबाईंनी त्याच्यातली जी आक्षेपाची नावं आहेत ना ती मुळीच सांगणार नाही. पण आशाबाईंनी महाराष्ट्रातली खूप थोर नावं घेऊन सांगितली, मला ही नको, मला हा नको, मला ही नको, मला हा नको. जर विघ्नेश जोशीच असेल सूत्रसंचालक तर आपण कार्यक्रम करायचा. आशाबाईंबरोबर ते फक्त क्षण ते सगळ्यात शेअर करतात. खूप वेळ सांगितलं असं आणि एका आठवण सांगतो. मी जेव्हा त्याची मुलाखत घ्यायची असं ठरलं तेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं विघ्नेश तुला हवं ते विचार, कारण मला आठवून ते सांगावं लागत नाही. जे इथे आहे तेच इथे आहे आणि इथे कॅल्क्युलेशन करून मी कधी काही बोलत नाही. त्यामुळे पहिल्याच त्यांच्या ह्याच्यात मी इतका काम आपण रिलॅक्स झालो होतो. नंतर मी काही प्रश्न घेऊन करतो की अशा वेळी हे प्रश्न काढलेले आहेत. जवळजवळ 38 का 40 प्रश्न काढलेले आहेत एक प्रश्न मुलाखतीसाठी. तर त्यांनी सगळे प्रश्न वाचले आणि त्यांनी फक्त एकाच प्रश्नावर म्हटलं त्यामध्ये हा प्रश्न नको म्हटलं का वाचलं नाही मागचं उत्तर त्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणाले, पण माणसं काही अर्थाने घेतात म्हणून म्हणाले हा प्रश्न विचारतो पाहिजे. मला 1000 वेळा सांगून झालेला आहे, तुलाच पुन्हा त्याच्यावरती काय बोलले असं काही व्हायला नको म्हणून म्हणाले हा प्रश्न तू विचारतो. आणि त्यातून तुला जर का वाटलं म्हणून मी तुला विचारतो बिंदास विचार, मी तितक्याच सहजपणे उत्तर देणार आहे. त्यामुळे त्यांची मुलाखत घेणं दडपण होतं. पण जसं कपिल देव नेहमी म्हणायचं की प्रेशर कसलं असतं, प्लेजर असायला पाहिजे. प्रेशरचा उपयोग नाही, प्लेजर एक शुद्ध प्लेजर. अशा गोष्टीची मुलाखत देतोय हे सकारात्मक दडपण असलं पाहिजे, पण तो आनंदाचा भाग असला पाहिजे. त्यामुळे मला ना आनंदाचा भाग खूप होत होता आणि अप्रतिम मुलाखत झाली. आणि नंतर म्हणजे आमचं थिएटर गात होतं. तुम जे 2007 हे व्हिडिओ पण खूप त्यावेळेला व्हायरल झाला आणि त्या माझ्या हाताला धरून अशा भावना पुढे यायचे मला त्या पुढे आल्या सगळ्यांसाठी त्या काढल्या. आणि मला नेहमी म्हणावं असं वाटतं की आपण भाग्यवान मराठी माणसं की लता मंगेशकर अशा गोष्टी मराठी. कारण अख्खं विश्व तुम्ही संगीतातला कुठलाही प्रकार घ्या, कुठलाही प्रकार असं एकच प्रकार नाही जो आशा त्यांच्या गाड्यातला निघालेला नाही. काही त्याने आम्हाला गाऊन दाखवलं म्हणजे मिडल ईस्टमध्ये असतात ना तर त्यांच्या गाण्याची शैली तो वाव वगैरे उच्चार वगैरे हे कुठं आहे या त्या कधी शिकल्या असतील. तर मी नेहमी गमतीने असं म्हणतो की आपण रसिक प्रेक्षक इतके भाग्यवान आहोत. जसं फुलंनी सांगितलं होतं की आपल्याकडे अष्टवसिद्धींचा श्रीशंकर वेदाची क्रांती आहे हरिमा गरिमा वगैरे, तसे आपण मराठी रसिक प्रेक्षक भाग्यवान की आपल्याला कुठलेही कष्ट न करता योग साधना न करता 9वी सिद्धी प्राप्त झाली ती म्हणजे गतिमा. हरिमा वेगामधली गतिमान आणि गतिमान होतं. तसे आपण सगळं भाग्यवरती लता मंगेशकर आशा भोसले म्हणजे मी माझ्याबद्दल बोलत आहे की बाकी तुमच्या बाळेत इतकं नाही आहे. मी त्यांचं गाणं ऐकलं जवळ पाहिजे पण म्हणजे मी इतका भाग्यवान आहे की अशा गोष्टीने मला स्पर्श केला. हा असा जवळ त्या लता मंगेशकरांनी मला स्पर्श केला. लता मंगेशकरांकडून पेटी वाजवली. मी पेटी कशी वाजवली हा भाग वेगळा आहे, पण माझ्यासाठी तो सुवर्णक्षण आहे की खूप आज अख्खं जग जिथे नतमस्तक आहे, स्वरदेवता जिथे नतमस्तक आहे की तीच म्हणते की लता मला तुझ्या गळ्यात यायचं आहे. त्या लता मंगेशकरांना पेटी वाजवायला विघ्नेश जोशी चालला एक दिवस काय व्हायला तर मला असं वाटतं हा माझा गुरुपरंपरेचा सन्मान आहे. आणि त्यातलं जे काही सगळं श्रेय वगैरे जे काही आहे ते सगळं गुरुपरंपरेचं आहे. पु ल देशपांडे गुरुस्थानी मानतो. माणसाने किती सहज पडत बोलत चालतो पुढं अरे तुम्हाला सांगतो झाला तुम्ही अरे तुम्हाला सांगतो मला आखी माहिती त्यांनी खिशात घातलेली असते. त्यामुळे ही सगळी मंडळी म्हणजे अशा भोसल्यापर्यंत बोलला म्हणून अशा भोसल्याचा विषय पण ही सगळीच मंडळी प्रभाकर पक्षीकर प्रमोद मराठी गोविंदराव विठवर्धन प्रमोद जोशी जी आम्ही मराठी सांगतो मला प्रकारने कोणाला मेसेज केला हा नंतर बरोबर त्याला मी मेसेज केला की माझे गुरु आहेत ते असं सांगितलं तर मला चालेल नाही मला ते आवडेल. आणि खरंच आहे माझ्या निवेदनात खूप कौतुक करतात बरेचशी मंडळी माझे छान असतात पण त्या भाषेची जी श्रीमंती आहे की ही सगळी मंडळी आहेत रात्री पाडगावमध्ये हे काय सगळं चांगलं पण आजही
पोचला नाही असं मला वाटतं. तर आणि माझं कौतुक नाही की माझ्या प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांचं नाव घेऊन कविता सादर करतो वगैरे, हे माझं कौतुक नाही, तर माझी अशी खरंच इच्छा आहे की माझे काही गुरु कैलासच गोविंदराव पटपट हे जास्तीत जास्त लोकांना माहिती झालं पाहिजे. संगीत भूषण म्हणजे राममोहन मराठे जास्तीत जास्त लोकांना माहिती झालं पाहिजे. ते त्यांचे कार्य करून गेले, पण आमचं कर्तव्य काय शिष्य म्हणून मला त्यांच्यासारखं राहता येत नाही, मला गोविंदरावसारखे पेटी वाजवता येत नाही, पण मला कोणी शिकवलंय हे तरी मला सांगू शकतो ना. तर तसंच आहे कोकणातला एक म्हणजे विजय गोखले असं आहे की जाहीरपणे की आत्ता शीघ्र कवित्व आणि दर्जा याच्यामध्ये जर का आजच्या घडीला जर का उदाहरण द्यायचं झालं तर फक्त एकच नाव आहे त्यामुळे मला कोणाची साक्षीता सुद्धा करणारा त्यांचे शब्द ते तीच कविता बऱ्याच वेळा मी ऐकवतो. ते असं आहे की पोटासाठी असेल मानधन जगण्यासाठी हवं प्रेम, पोटासाठी असेल मानधन जगण्यासाठी हवं प्रेम, शिकार बोलणेच होते घरी पण अचूक असं लागतो नाही. सूरताल आवाज आम्ही तुम्हीच गाणे आहात, सूरताल आवाज आम्ही तुम्हीच आमचे गाणे आहात, आम्ही पात्र भुकेलेली पण तुम्हीच आमचे गाणे आहात. आज कपाट भरलेलं असेल उद्या काही नसेल खाणार, आज कपाट भरलेलं असेल उद्या काही नसेल खाणार, पण तुमची गाडी तुमचा आशीर्वाद मरेपर्यंत राहील म्हणा, तुमची गाडी तुमचा आशीर्वाद